2 उमा आहेत, वर 2 प्रशांत आहेत. खरंच कमाल केली तो. आणि त्यासाठी सुरेश प्रभू साहेबांनी येणं, मी तुम्हाला मनापासून सांगतो, ते आत्ता केंद्रात मंत्री नाहीत. मंत्रिपद असल्यावर माणसाला मोठेपणा मिळतो, लोक मोठेपणा देतात, नाईलाज म्हणून देतात, काही मनापासून देतात. पण मंत्रिपद गेल्यानंतर या देशामध्ये जी हाताच्या बोटावर मोडण्याएवढी 4-5 मोठी माणसं आहेत, त्यात सुरेश प्रभू हे एक मोठं नाव आहे. हे मनापासून सांगतो, कोकणामध्ये सुरेश प्रभूंचं मोठेपण कळलं नाही कोकणाला, हे मी मनापासून तुम्हाला सांगतोय. हा माणूस किती मोठा आहे, त्याची कर्तबगारी किती मोठी आहे, त्याचा आवाका किती मोठा आहे. पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट हे खातं घ्यायला टपलेले असतात लोक. वाजपेयी साहेबांनी सांगितलं, प्रभू के पास दो, वो प्रभू और ये प्रभू अच्छा चलेगा वो ही एक बने. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आपल्या कोकणातल्या माणसाचा ब्रिटिश पार्लमेंटच्या सगळ्या सदस्यांसमोर सत्कार झालेला आहे, लक्षात ठेवा तुम्ही. मंत्री पुष्कळ झालेत, 65 वर्षात मी मंत्री खूप पाहिले. 10 खाती केंद्रात ती सांभाळताना त्याने उल्लेख केला मगाशी त्या तुतारीचा. तुतारीचं तसं नाही झालं. मधुदंडवतीने डिसेंबर 77 गीतांजली नाव दिलं, तिला फर्स्ट क्लास नाही आहे. जेव्हा ही राज्यराणी सुरू झाली तर 13 ते 17 प्रभूसाहेब रेल्वे मंत्री होते. त्यांच्याकडे मधु मंगेशनी प्रस्ताव दिला की केशवसूत आपले आहेत, त्यांच्या कवितेचं नाव देऊया. त्याने 1 मिनिटात स्वीकारलं, कारण कोकण साहित्य परिषदेचे मधु मंगेश जसे अध्यक्ष आहेत, तसे कोकण कला अकादमीचे अध्यक्ष सुरेश प्रभू साहेब आज तागायत आहेत, आज पण आहेत. तर कला साहित्य या सगळ्याची जाण असलेला तो मोठा माणूस आहे. रेल्वेमध्ये असं आहे की मंत्र्यांना मनात आलं मग फटकन सही करून होत नाही, रेल्वे बोर्डाकडे जावं लागतं. त्यातला एकही रेल्वे बोर्डाचा सदस्य मराठी नव्हता. त्यांचं क्या तुतारी. प्रभूसाहेबांनी एक तुतारी द्यामध्ये आणून फुंकेन मी जी स्वप्राणाने धुणी जाऊन या मरणा लागून जाळून टाका सर्व पुरून, या सगळ्याचं इंग्रजी भाषांतर करून प्रत्येक सदस्याला इंग्रजी प्रत दिली. ती इंग्रजी प्रत वाचून सगळ्यांना काय समजायचं समजलं, ज्यांना समजलं नाही समजलं, पण सगळ्यांनी मान्यता दिली. प्रभूसाहेबांची सही झाली आणि तुतारी हे नाव त्याला दिलं गेलं. पण गीतांजली नावाची जी मजा आहे ती कोकणातल्या माणसाला 99% लोकांना ही तुतारी केशवसुतांची कविता हे माहीत नाही. आता तुतारी थोडीशी माहीत झाली राजकीय दृष्ट्या, तो वेगळा भाग आहे. पण पाठपुरावा एवढा केला त्यांनी प्रभूसाहेबांनी, विलक्षण पाठपुरावा केला. सारस्वत बँकेचे अध्यक्ष, सारस्वत बँकेचे 25 वर्ष झाली, त्यामुळे एक उत्तम गौरव ग्रंथ काढला पाहिजे, पण तो साखर कारखान्यासारखा नको. मधु मंगेशना बोलवलं आणि अतिशय उत्तम गौरव ग्रंथ काढला. उमाताई, तुम्हाला कल्पना नाही, तुमचे वडील मधु मंगेश, मी माधव गडकरी, आमच्या पणजीमध्ये तुम्ही गोव्यातल्यात, तुमचे वडील केवढे मोठे साहित्याचे मोठे होते आणि त्यांचे जावई हे मालवणचेच आहेत प्रभूसाहेब. हा खूप मोठा माणूस आहे. याचं बेलाटपियाचं ऑफिस बघितलं साहेब, राजकारणातलं फार छोटी गोष्ट आहे त्यांच्याकरता. 25 CA यांच्याकडे काय वरती कामाला, अनेक तरुणांना यांनी घडवले. अशा हा जागतिक कीर्तीचा माणूस या समारंभाला तुम्ही आणताना येणं, त्यांचा वेळ मिळणं सोपं नाही साहेब.
मला बऱ्याच जणांची पूर्ण माहिती आहे. प्रभूसाहेबांचा वेळ मिळणं, त्याने एवढा वेळ देणं, इथे येणं आणि सुभाषराव या सभागृहामध्ये प्रभूसाहेब येणं हा सभागृहाचा सुद्धा फार मोठा सन्मान आहे असं मी म्हणतो. आत्तापर्यंत सभागृहात बरीच मोठी माणसं आली, पण त्या सगळ्या मोठ्या म्हणला त्या सगळ्यात मोठा माणूस आहे तो सुरेश प्रभू आहे असं मी म्हणतो. अशा या माणसाच्या कर्तृत्वाचं मराठीमध्ये मराठी लोकांना कौतुक नाही. तुम्ही मराठी माणसाने मराठी माणसांच्या उद्योगजींचा गौरव केलात, चांगली गोष्ट आहे. पण मराठी माणसाने नफा मिळण्यात कमीपणा मानलंय, यामुळेच मराठी माणूस मागे पडलाय. नफेखोर हा शब्द आम्ही मराठी माणसाने आणलाय, जन्माला घातलाय. दरोडेखोर तसा नफेखोर. गुजराती मारवाडी समाजातला उद्योगपती रुपयाचा 1.25 रुपया करायला आग्रहाने 1.25 रुपये केला पाहिजे असं सांगतो, आणि नफा मिळवायचा आम्ही पाप आहे असं आम्ही मराठी उद्योजक मानतो. नफा मिळवण्यात पाप नाही. तुम्ही वालचंद निराळ्यांचं चरित्र वाचा. त्याने सांगितलं आम्ही का मोठे आहोत, आम्ही नफा मिळवण्यात पाप मानत नाही. 2 पैसे मला जास्त मिळवायचे आहेत, प्रामाणिकपणे मिळवायचे आहेत, पण ते मिळवायचे आहेत. आणि म्हणून दृष्टी बदला उद्योगाची. ती दृष्टी तुम्ही बदलली तर उद्योग बदलेल, तुमच्याकडे बघण्याची भूमिका बदलेल. तुम्ही अजून आंबे काजूमधनं बाहेरच आले नाही कोकणचे लोक. आत्ता प्रशांतला कळलं हा प्रशांत इकडे आला म्हणून, आणि इथे दूध उत्पादन झालं. केवढं मोठं काम उभं केलं त्याने. केलं तर होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही हा जो सत्कार केला आता कौतुकास्पद आहे. प्रभूसाहेब तुम्ही एवढा वेळ दिला, तुम्ही किती बिझी असता मला पूर्ण कल्पना आहे. तुमचं मोठेपण तुमच्या तोंडावर, तुम्ही बरं झालं तुम्ही तिकडे गेला होता वॉशरूमला. असं वाटलं तुमचं मोठेपण तुमच्या तोंडावर मी सांगतोय. तुमच्या तोंडावर पाठीवर मी काय सांगितलं, नंतर तुम्हाला वहिनी साहेब सांगतील तुम्हाला. नाथपै मधुदंडवते यांची नावं जेवढी मोठी झाली, त्या नावाच्या दुप्पट मोठा महाराष्ट्रातला मराठी माणसामधला हा माणूस आहे. 10 खाती सांभाळली, एवढा ओरखाडा नाही आला. लक्षात घ्या. आणि प्रत्येक खात्यावर ठसा उमटवलाय. आता मगाशी त्यांनी गीत म्हटलं कोकण रेल्वेचं सुरुवातीला, आपट्यापासून रोह्यात माझे गौरव आहे. आपट्यापासून रोह्याला जेव्हा विजेरी मधुदंडवते आले, रेल्वे आले, तेव्हा वसंत बापट आले होते. त्यांनी कविता लिहिली, आपट्यापासून गाठील रोहे तयार ठेवा नारळ पोहे. आणि लगेच पोहायचे डिश आल्या सगळ्यांच्या हातात. पण त्याच वेळी जर डबल लाईन झाली असती तर ती किती कमी खर्चात झाली असती. या डबल लाईनचं काम मी केलं असं प्रभूसाहेबांच्या तोंडून 13 ते 17 या 4 वर्ष मंत्रिपद असताना एकदाही कधी जाहीर झालेलं नाही. लक्षात ठेवा. उद्योग होता, कॉमर्स होतं, एन्व्हायरमेंट होतं, सिव्हिल एव्हिएशन होतं. आता मी 65 वर्षे सगळं राजकारण दिल्लीपासून सगळीकडे पाहतोय. आणि म्हणून आपल्या माणसाला आपला माणूस किती मोठा आहे. कोकणातले माणसं काय खरं तुम्हाला सांगतो, आपल्या माणसाचं मोठेपण आपल्याला नाही कळत तुम्हाला सांग. आणि म्हणून तुम्ही आला त्याचं इतकं मला यांनी पाहुणा काय केलं मला काय माहीत नाही. मला प्रमुख पाहुणा म्हणजे मला तुम्ही बोललं कसं कळलं नाही मला. पण जेव्हा मला प्रशांत यादव म्हणाले की सुरेश प्रभू साहेब येत आहे, तेव्हा म्हटलं मी येणार आहे. मला खरं वाटलं नाही क्षणभर सुरेश भाऊ की तुम्ही येणार. तर म्हटलं सुरेश प्रभू येत आहेत. हो काय म्हटलं सुरेश प्रभू येणं सोपं नाही आहे. हो लोकांना विचारत आहे ना. आणि हा तुमचा सत्कार जो सगळ्यांचा झाला तो सुरेश प्रभू साहेबांच्या हस्ते झाला. ही लहान गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला सांगतो ही फार मोठी गोष्ट आहे, तर मी स्वतः मानतो. आणि या 4 जणांचा खास करून आमच्या प्रशांत यादव, बाकीच्या उद्योगची मला फारशी माहिती नाही एवढी. पण हा माणूस इतका मोठा झाला, त्याचं मूळ कारण तुम्हाला सांगतो, बाहेर कोणाला सांगू नका, तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे.
जावई आहे कोकणातला, पण कसं राबायचं, कसं उभं करायचं. सर्वात जास्त दुष्काळी तालुके पश्चिम महाराष्ट्रात आहेत. यशवंतराव मला म्हणाले की महाराष्ट्र पुढे गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला आणि विदर्भ मागे राहिला. याचं कारण तुला माहिती आहे का म्हणाले. सर्वात जास्त दुष्काळी तालुके आम्ही कसे काय पुढे गेलो. त्यांनी कारण तो विषय मी आता वेळ घेत नाही तुमचं सांगून ते सगळं. त्याला बरोबर नस कळली. आम्ही खूप चर्चा करतो. त्याला न्यूझीलंडचं उदाहरण मी सांगितलं, डेन्मार्कचं सांगितलं, हॉलंडचं सांगितलं, कॅडबेरी आज जी इथे कॅडबेरी आहे ते कुठची मूळची आहे, ते सगळे देश, ते सगळ्या फॅक्टर मी बघून आलो. त्याच्यावर खूप लिहिले मी. साहेब तुम्ही नुसते मांडवीमध्ये बसा आणि इथे येईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साऱ्याचा थोडासा अभ्यास करा, बॉटनीचा थोडासा अभ्यास करा. जे गवत असं उभं आहे ना ते कोकणातलं सर्वोत्तम गवत आहे. आणि तेच गवत न्यूझीलंडमध्ये डेन्मार्कमध्ये आहे. त्यात सकस साऱ्यातूनच दुधाची उत्पत्ती चांगली होते. आणि असं पडलेलं गवत आहे त्याने उत्पत्ती होत नाही. त्याचं बरोबर सूत्र त्याला कळलं त्या माणसाला. आणि म्हणून सगळं आहे इथे. काश्मीरपेक्षा जास्त सौंदर्य आपल्या इथे आहे. तो नुसतं येऊन बघत राहा. इतकं सुंदर प्रचंड सौंदर्य असताना आपणच काहीतरी गमावल्यासारखं झाल्यासारखं वाटतं मला. आणि म्हणून तुम्ही प्रशांत म्हणालात की आम्हाला ती गाडी द्या, सकाळी जाऊन संध्याकाळी येता येईल. अहो आता रस्ता चांगला झाला की त्याच्यापेक्षा लवकर जाऊन याल तुम्ही. ती गाडी नंतर करा. पहिल्यांदी कोकणच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण शेड करा. एवढ्या जागा केल्या, 10-20 माणसं बसतील. प्रभूसाहेब पाऊस आला ना, या लेकरू घेऊन जे प्रवास करणाऱ्या बाया आहेत त्यांची हालत बघवत नाही. 5 माणसं उभे राहतील अशी शेड आहे. 4 डब्यांच्या मध्ये एक शेड तिथे, एक शेड इकडे. हमखास पाऊस येतो गाडी यायच्या वेळेला. कडक उन्हामध्ये साहेब उभं नाही राहता येत. प्रशांतनी हातात घेतला तो इश्यू. परवा त्या अधिकाऱ्यांना ते भेटून आले, त्यांनी ती गोष्ट मान्य केली. पण कोकण माणसाला का वाटत नाही हो असं की दुनियाभर प्रत्येक स्टेशनवर शेड आहे, आमच्या कोकणच्या रेल्वेला शेड नाही. उठा एकदा, बोला रस्त्यावर, या सांगा होतं की नाही बघा. आणि हल्ली रस्त्यावर आल्यावर नाही आपण संतापल्यावर कसं लगेच होतं आहे तुम्हाला कळलंय सगळ्यांना. त्या वेळ लागायचं नाही तसा. आणि म्हणून माझी सगळ्यांना प्रार्थना आहे, म्हणजे भावानाच आहे पण लाडक्या बहिणीनं सुद्धा सगळी प्रार्थना आहे पाहिजे. आता लाडक्या बहिणीला पण फार महत्त्व आलेलं आहे. आमच्याकडे आता वंदे भारतमला चिपळूणला थांबा नाही का नाही. खेडला एज्युकेटेड क्लासला 2 माणसं बसतात का बघ महिन्याला, मला सांगा तुम्ही. मी अभ्यास करून आकडेवारी काढून बोलतोय. मी प्रशांतला सगळी आकडेवारी दिली त्याची. नाही आम्हाला थांबा का, तेजच थांबते. अरे मग तिला थांबवत ना. आम्ही काय म्हणत नाही की खेडला थांबा देऊ नका त्याला. पण इथे किती माणसं चढतात, किती उतरतात, किती जातात, प्रवास करतात, आकडेवारी बघा. नाही देणार. तुम्ही गप्प बसलात ना ते असंच होणार आहे. आणि म्हणून प्रभूसाहेबांचा उपयोग कुठे करून घ्यायचा हे तुम्हालाही कळलं पाहिजे. आज एवढे वर्ष सत्तेत राहिलेला माणूस, चारित्र्य संपन्न असलेला माणूस साहेब, राजकारणात राहून पातिव्रत्य पाळणं सोपं राहिलेलं नाही. आणि म्हणून प्रभूसाहेब तुमच्या तोंडावर सांगण्याच्या गोष्टी नाहीत, आमच्या मनात आणि कोकणच्या मनात, आमच्या लोकांच्या मनात. पत्रकार म्हणून मी बोलत नाही. मी 65 वर्षात समाज जीवन सगळं अतिशय बारकाईने, अतिशय काळजीपूर्वक पाहतोय. 249 नद्या महाराष्ट्रातल्या विषारी झालेत. उद्योजकांचा सत्कार जरूर करा, पण करार करून जे केमिकलचे सगळे घाणेरडं पाणी नद्यांमध्ये टाकतात त्यांचं काय करणार तुम्ही. आमच्या रोयाची कुंडली नदी पाणी पिवत नाही. गुरु पाणी प्यायलं तर गुरु मरून जाते. 249 नद्या विषारी झाल्या. महाराष्ट्रातली 42 धरणं अशी आहेत की जी शेतीसाठी बांधली होती, शेतीला पाणी पुरवठ्यासाठी बांधली होती. त्यातलं एकही धरण आज शेतीला पाणी देत नाही, शहराला पाणी पुरवावं लागतंय. पुण्यातली 5 धरणं पुण्याला पाणी पुरवत आहेत, ती बांधली होती शेतीसाठी. पुढच्या 25-50 वर्षांनी महाराष्ट्र होरपळून जेव्हा जाईल तेव्हा काय होईल परिस्थिती. पुढचा विचार करून काय निर्णय करा.
तसं होत नाही आहे. यशवंतरावांजवळ ती दूरदृष्टी होती. प्रभूसाहेब तुमच्या तोंडावर म्हणून सांगत नाही, तुम्ही हे दुतर्फा लाईनचं काम हाती घेतलं, त्याला 10-15 वर्ष झाली, 13 ते 17 काळातलं. आज म्हणून किमती आटोका त्याला. आता पुढच्या 25 वर्षांत किती महागात पडेल ते. इलेक्ट्रिफिकेशन तुमच्या काळात तुम्ही सुरू करून दिलं, तुम्ही जाहिरात नाही केली. कोणत्याही वृत्तपत्राला सुरेश प्रभूंनी अमुक केलं असं पहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान अशा जाहिराती आल्या का? बघितल्यात का कधी कुठे तुम्ही? तर एवढा मोठा माणूस, त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार झाला, तुम्ही स्वतःला धन्य मानलं पाहिजे. आणि मला तुम्ही त्यात बोलवलं, मला का बोलवलं मला काही कळलं नाही. परंतु मी असं मानणार आहे की चिपळूण नागरी पतसंस्था हा माणूस आहे. एका रत्नागिरी जिल्हा बँकेचा व्यवस्थापक मॅनेजर, जिल्हा सहकारी बँकेचे शेकडो व्यवस्थापक रिटायर झाले असतील, रिटायर झालं घरी बसले असतील, बायकोला घेऊन रिटायर वयामध्ये फिरायला गेले असतील. रविवारी सुद्धा ऑफिसमध्ये बसून 1.5 लाख सभासद करून 50 शाखा निर्माण करणारा एक माझी रिटायर झालेला व्यवस्थापक दाखव. 1.5 लाख सभासद. जयंत पाटील इथे आले, हॉल बघितला, म्हणाले माझ्याकडे पण असा हॉल नाही, वाळव्याला राजाराम बापूच्याकडे. आणि मागे लावलेली माणसं बघा, त्यांच्या गाडी बघा, विखे पाटील बघा, वसंतदादा बघा, वैकुंठभाई मेहता बघा, किती मोठे माणसं आहेत. तुम्हाला तरी माहिती आहे का? तेव्हा काय घडतंय समाजात आणि घडवणारे कोण? ही घडवणारी माणसं आहेत सगळे. आणि म्हणून प्रशांत तुझं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम केला. 2च वर्षे झाली संस्था उभी राहून आणि 5-5 लोकांना तुम्ही शोधून काढून इतका चांगला पुरस्काराचा कार्यक्रम केलात. आणि प्रभूसाहेब तुम्ही आलात. तुम्ही प्रभूसाहेब आता महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन थोडेसे बाहेर पडा. मला 3 प्रश्न फार भेडसावत आहेत पुढच्या 25, आता माझा तुम्ही 85-86 आहे, किती दिवस आहे मला माहीत नाही, पण पुढच्या 25 वर्षानंतर महाराष्ट्र होरपळून जाण्याची फार मोठी भीती वाटते मला साहेब. सगळ्या नद्या गाळ्याने भरत चाललेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शेती परवडत नाही. आज 1 मे 60ला महाराष्ट्र झाला, त्या दिवशी एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता. आज 15,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मराठी माणूस लढला, शेतकरी लढला, कामगार लढला. आम्ही त्याचं स्मारक उभं केलं तिथं, शेतकरी कामगाराचं म्हणून सारखं. आणि शेतकरी कामगारात चिरडला गेला. आणि ओसवाल म्हणून कोणीतरी टॉवर बांधून गिरणगावमध्ये उभा राहिला, मराठी माणूस चिरडला गेला. कोण उत्तर देणार आहे? कसा प्रश्न सुटणार आहे? प्रश्न पुढचे फार बिकट आहेत. उद्याची पिढी घडवून सोपं नाही आहे साहेब. आज या मोबाईलने जे काय आहे, लोकांना हैराण करून टाकलं आहे सगळं. मुख्य प्रश्न सगळे बाजूला पडलेले आहेत. आणि म्हणून उद्योजकांना पुरस्कार देताना महाराष्ट्राचं औद्योगिक वातावरण शुद्ध राहील याची सुद्धा काळजी आता उद्योजकांनी घेतली पाहिजे. नाही तर महाराष्ट्रात राजकीय प्रदूषण झालेलंच आहे. हवामानाचं प्रदूषण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे. त्यापासून महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करण्याची एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचं नेतृत्व प्रभूसाहेब तुम्ही करा. हे सामाजिक प्रश्न आहेत, त्याला एक आम्हाला चांगला नेता हवा आहे. महाराष्ट्रात आमचा नेता नाही चांगला सामाजिक प्रश्नासाठी. आज महाराष्ट्राचा शेवटचा नेता मी शरद पवार सांगतो साहेब. त्यानंतर तुम्ही नाव घेऊन मला नाव सांगा की ज्याला हवा काय नाही हवा का. मग कोण प्रश्न सोडवणार आहे? गांधी होते, महात्मा आहे, आझाद आहेत, मौलाना आहे, नायडू आहेत, सरोजिनी आहे, चव्हाण भरपूर आहेत, यशवंतराव आहे. नाही माणसं काय होणार मग? हाताबोल होणार आपण. पण बाकी कोणी नसले तरी सुरेश प्रभू आमच्या जवळ आहेत. नाही मी तुम्हाला मनापासून सांगतो साहेब, हात जोडून सांगतो.
तुम्ही खूप सत्य पाहिली, सगळं पाहिलं, पण सामाजिक प्रश्न तुम्ही बोला. हे बोलणारी माणसं नाहीत आमच्याकडे आज. ज्यांना धाक वाटेल समाजाचा असा आधार राहिले, धाकवाली माणसं नाही राहिली. शिक्षकाचा धाक नाही राहिला, नेत्याचा धाक नाही राहिला. म्हणून कुठे कोण चालू आपण महाराष्ट्रात. आणि तो कोण कोणत्या लाईनवर कोण आणू शकतो? सुरेश प्रभू साहेब तुम्ही आणू शकता, तुमच्यासारखे मान आणू शकता. म्हणून तुम्ही तुमचं बाकी सगळं मोठं कार्य बाजूला ठेवून पुढची 10 वर्ष महाराष्ट्राला द्या, अशी माझी तुम्हाला मनापासून प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नाचं नेतृत्व पुन्हा एकदा कोकणच्या माणसाच्या हातात आलं पाहिजे. ह्याचा एकमेव मापदंड कोणता असेल तर तुम्ही मगासपासून खुर्चीला खेळू नका. एवढे जण बोलतायत, भाषणं करतायत, तुम्ही त्यांना प्रतिसाद देताय, असा खूप अतिशय चांगला आणि सगळ्यांना आनंद देणारा कार्यक्रम झाला. भावेसाहेब तुम्ही तर आता सुंदरच आणखीन त्याच्यावर एक नवीन कळस चढवलं आहे. आपल्याला कल्पना आहे की आपण अनेकदा एक सर्वसाधारणपणे एक भावना आहे की कोकणी माणसाला उद्योग जमत नाही. मराठी माणसं आहेतच, भावेसाहेबांनी सांगितलं असं, पण त्यातल्यात आणखीन कोकणी माणसाला पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतं, पण कोकणी माणसाला जमणार नाही. ही आपल्याकडे असणारी धारणा किती चुकीची आहे हे आताच आपल्याला मगाशी थोड्या वेळापूर्वी कळलं की कोकणी माणूस किती उंच भरारी मारू शकतो हे आपल्या 5 जणांनाही, 5 पांडव त्यांना आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की किती मोठ्यापणावर ह्या लोकांनी कार्य केलं. मला माहीत नाही कदरे साहेब तुम्ही मासे खाता की नाही, परंतु तुम्ही जरी खात नसलात तरी 40-50 देशातल्या लोकांना मासे खायला तुम्ही घालू शकता. आणि सगळ्यांनी, या मंडळींनी जगाचा विचार करून, स्थानिक पातळीवर काय आवश्यक आहे ह्याचा विचार करून उद्योग केला आणि खऱ्या अर्थाने जगामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी नाव कमावलं. मला माहिती आहे की वेळ बराच झाला आहे, पण एक 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तर भावेसाहेबांनी सांगितलं ते एक महत्त्वाचं आहे, मी ते महाराष्ट्रात 1-2 मिनिटात बोलतो, पण त्याच्या आधी ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदी माझे मित्र, ह्या चेंबरचे अध्यक्ष डॉक्टर साहेब, तुमच्या आधी मनापासून आभार. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही शोधून कुठून काढली माणसं. मला खरंच आश्चर्य वाटत होतं की तुम्ही शोधून कशी काढलीत. आपल्याला रोज दिसतात, परंतु एवढी योग्य माणसं शोधून काढून विविध क्षेत्रातली, आणि म्हणून त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि 2 गोष्टी याच्यातल्या प्रकर्षाने जाणवल्या आहे. पहिली गोष्ट कोणती की सगळ्या माणसाने ह्याने विचार कोणता केला की व्यवसाय कुठे करायचा. ठीक आहे, आमच्या चव्हाण साहेबांनी सांगितलं, निलेश चव्हाण की इथेच रत्नागिरीत आपलं पुण्याला जाऊन त्यांनी केलं. आपले देवळे साहेबांनी सांगितलं मी रत्नागिरीत मधून व्यवसाय करून रत्नागिरीची ओळख जगाला करून दिली, देशाला करून दिली. पण तुझ्या सगळ्या लोकांमध्ये एक सामायिक गोष्ट कोणती आहे? एक, ह्या सगळ्यांनी जगाला काय पाहिजे त्याचा विचार करून आपला धंदा चालू केला. मला वाटतं आपल्या सगळ्या तरुण पिढीसाठी हे एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून आपल्याकडे ठेवलं पाहिजे की जी गोष्ट आज जगात चालणार नाही ती स्थानिक पातळीवर देखील चालू शकणार नाही. कारण काय, दुर्दैवाने म्हणा, सुदैवाने म्हणा, कोणत्याही कारणाने, परंतु आज आपल्या सगळ्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्था देखील या कुठे ना कुठेतरी जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडल्या गेल्या. आणि त्यामुळे आज आपण जर आपला उद्योग चालू करताना जगात हा चालेल की याचा विचार आधी केला नाही तर कदाचित काही काळानंतर आपला उद्योग हा खऱ्या अर्थाने चालू शकणार नाही. आणि पुढे सगळ्यांनी तो विचार केला. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आजच्या कार्यक्रमात आपल्याला दिसते. आता इथे रत्नागिरीत मासे समुद्रातलेच असतील, ओरिसातले असतील, गुजरातमधले असतील, परंतु जगातल्या ज्या माणसा ज्या देशात जाणार आहे त्यांना काय आवडतं ह्याचा विचार तुम्ही केला. आज कोका कोलासारखी कंपनी, म्हणजे आज फॉर्च्यून 500मधली एक कंपनी, त्या कंपनीत त्यांनी ज्या ज्या लोकांनी बीड केलं त्याच्यामधल्या भारतातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या. असं असताना आमचे निलेश चव्हाण तिकडे जाऊन बाजी मारतात
मला वाटतं याच्यापेक्षा आणखीन काही मोठी गोष्ट असू शकत नाही. आणि त्यांनी सुंदरपणे सांगितलं की हा प्रोजेक्ट कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करून जागतिक विक्रम मिळवणार आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये कोणालाही काय असेल तर कोका कोलाला विचार तुमचा कोणी केलं एवढा लवकर, की आपोआप त्यांना हे रेफरन्स पुढच्या काळामध्ये मिळत जाईल. आणि म्हणून अतिशय चांगल्या रीतीने जागतिक कंपनीला देखील एक आपला कोकणी माणूस एवढ्या तऱ्हेने आपल्या गवसात येऊ शकतो, खरोखर केवढी तरी मोठी गोष्ट आहे. ही एक आपल्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक सामायिक आपण जर पाहिलं तरी गोष्ट आहे. आपल्या यादव साहेबांना पुरस्कार मिळते, आर्किटेक्ट आहेत. आर्किटेक्टचं कायम काय करतो, डिझायनिंग करायचं. तर त्यांनी एक डिझाईन आपल्यासमोर ठेवलं. पहिले तर आपलं घर झाल्यानंतर आपण घरात राहायला जातो, परंतु घर आपण राहायला गेल्यानंतर आपण अनुभव घेतो. आर्किटेक्टला घर बांधण्यापूर्वी घर दिसत असतं आणि म्हणून तो त्याचं एक चित्र आपल्या मनामध्ये रिपवतो आणि ते मग हळूहळू कागदात उतरवतो. आता कॉम्प्युटर उतरवतो तरी कागद गेले आता, आणि त्याच्यात ते दिसतं. त्यांनी मला वाटतं उद्याच्या भारताचं डिझाईन कसं असावं ह्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि याच्यामध्ये 2 भाग आहेत. इथे आमचे माजी सहकार आयुक्त आहेत, त्यांचं आताच तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. परंतु त्यांनी एक गोष्ट याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची एक छान गोष्ट आहे, आपल्या भावे साहेबांनी त्याचा निराळतेने उल्लेख केला आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला, देशाला, जगाला अतिशय कठीण परिस्थितीतून जावं लागणार आहे. आज एलन मस्क हा जगातला एक अतिशय श्रीमंत माणूस, कदाचित सगळ्यात श्रीमंत माणूस, आणि तंत्रज्ञानामध्ये तर त्याच्या एवढा पुढारलेला अजून कोण असेल असं वाटत नाही. त्यांनी सांगितलं की आज जेवढे लोकांकडे जॉब्स आहेत, नोकऱ्या आहेत, त्या जवळजवळ 100% नोकऱ्या नष्ट होणार आहेत. IMFने सांगितलं, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी, की 75% नोकऱ्या आज ज्या आहेत त्या नष्ट होणार आहेत. पण लोकांनी करायचं काय? भावेसाहेब आता म्हणाले की शेती ही आज कशी करावी हा देखील एक प्रश्न आहे. शेती करण्यासाठी शेतकरी हवा. तर आपला नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन केंद्र सरकारची संस्था, त्यांनी आज नाही 10-12 वर्षापूर्वी, मोदी सरकार येण्याच्या आधीची गोष्ट आहे, त्यात राजकारण काहीच नाही, त्यांनी सर्वे केला होता की जवळजवळ 45% शेतकरी देशातले असं म्हणतात आम्हाला शेतीच करायची नाही. त्याचे अनेक कारण आहेत. शेती आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. शेती करायची म्हटलं तर उद्या अनेक अडचणी येतात. आणि मी नेहमी सांगतो लोकांना की आपण आता उद्योजकता पुरस्कार दिला तर सगळ्यात मोठा उद्योजक म्हणजे एंटरप्रेन्योर असं आपण जर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, तो जर पाहिला तर सगळ्यात मोठा जगामध्ये कुठचा एंटरप्रेन्योर असेल तो आपला भारतातला शेतकरी आहे. कारण सगळ्यात एंटरप्रेन्योरचं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं, तो रिस्क घेतो. तर आज सगळ्यात जास्त रिस्क कोण घेत असेल तर शेतकरी घेतो. त्याला माहीतच नाही उद्या पाऊस पडणार की पडणार नाही, पडला तर खूप पडेल. आपले बागायतदार तर आणखीन अडचणीत असतात की जेव्हा थंडी नको तेव्हा थंडी पडते आणि थंडीची गरज असताना थंडी न पडल्यामुळे आंब्याला मोहरच येत नाही. आणि मोहर आला म्हणून आनंद मोहरून जावं तर कुठेतरी पाऊस पडतो आणि सगळा मोहर पण जळून जातो. अशी परिस्थितीमध्ये शेतकरी असतो तरी तो शेती करतो. म्हणजे एवढ्या मोठ्या रिस्क घेऊन देखील तो शेती करतो, त्याच्यापेक्षा मोठा एंटरप्रेन्योर कोण आहे? परंतु आता मी तुम्हाला सांगितलं की जगामध्ये एक अतिशय मोठा प्रश्न म्हणजे नोकऱ्या. आज नोकऱ्या असणाऱ्या पण जाणार आहेत हा एक प्रश्न जगात आहे. आपल्या देशामध्ये तर आहेच आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणखी नाही. महाराष्ट्राचा विचार जर केला खरं म्हणजे तर भारताच्या 10%पेक्षा जास्त भूभाग आपल्या लोकसंख्या तेवढीच आहे. GDP मध्ये त्याच्यापेक्षा जास्त आपलं योगदान आहे. पण म्हणजे महाराष्ट्राचे देशाचा प्रश्न असेल तर महाराष्ट्रात येणारच आहेत आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडले तर देशाचे प्रश्न सुटणार आहेत. आणि म्हणून आपल्याला त्यावर गंभीरपणे विचार केला. पण मी आता हा सगळ्याची पार्श्वभूमी घेऊन मी यादव साहेबांच्याबद्दल कुठे बोलत होतो. त्यांनी एक चित्र पाहिलं, एक डिझाईन पाहिलं की उद्याची काय गरज आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की आर्किटेक्ट जे न देखे रवी ते न देखे कवी, तसं आर्किटेक्टला आधी गोष्टी घडण्यापूर्वी आधी तो पाहत असतो.
ते एकाने सांगितलं होतं की विजनरी कोण आहे, तर विजनरी इज अ पर्सन हू कॅन सी बिफोर अदर्स कॅन सी इट. तर विजनरीला आधीच दिसतं जे इतरांना नंतर दिसतं, तसं आर्किटेक्टला दिसतं. मला वाटतं त्याचा मी का उल्लेख करतोय दोनदा तीनदाचं कारण आहे की त्याने शेतकरी हा जर टिकला नाही तर एकतर आपली फूड सिक्युरिटी खाणार काय, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र हे आज सगळ्यात जास्त, आज आपल्या देशाच्या एकंदर ढोबळ उत्पन्नाचा विचार केला GDPचा, तर 60% जास्त GDP ही सेवा क्षेत्रातून येतं, सर्व्हिसेसमधून येतं. जवळजवळ 16% GDP हे आपल्या इंडस्ट्रीमधून येतं आणि केवळ 14% GDP हे शेतीमधून येतं, फक्त 14%. आणि या 14% GDPमध्ये आज जवळजवळ 60-65% लोक हे त्या 14% उत्पन्नावर आपला कारोबार करतात. म्हणजे देशात आज 80 कोटी लोकांना सरकारतर्फे मोफत अन्नधान्य दिलं जातं. का दिलं जातं? तुमच्यापैकी तुम्हालापैकी कोणालाच आपल्याला देत नाहीत, कारण आपल्याला काही ना काहीतरी दुसरी व्यवस्था आहे. परंतु 80 कोटी लोक असे आहेत की ज्यांना अन्नधान्य सरकारने फुकट दिलं नाही, तर कदाचित ते रात्री खाऊन झोपू शकणार नाहीत. आणि म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आज हे शेतकरी आणि शेतीवर आधारित लोकांची संख्या ही जवळजवळ 65% पुढे आहे. म्हणजे 65% लोक हे फक्त 14% उत्पन्नावर राहतात आणि राहिलेले 35% लोक हे 85% उत्पन्नावर जगतात. हे भारताची गरिबी कशामुळे? साधं गणित आहे की जर कमी उत्पन्नावर जास्त लोक राहत असतील तर जे कमी उत्पन्न होतं ते गरीब राहणार. मग गणित कसं बदलायचं? महाराष्ट्राचं कसं बदलायचं, देशाचं कसं बदलायचं? तर त्यासाठी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं. आणि दुसरी गोष्ट, उत्पन्न हा एक भाग झाला, परंतु शेतकरी उद्या शेती केलीच नाही, उद्या हे दूध प्रोसेसिंग करण्यासाठी उद्योग केला, पण शेतकऱ्याच्या कुठेतरी आपल्याकडे गाय म्हैस ठेवली नाही आणि उद्या शेतकऱ्याने अन्नधान्य निर्माणच केलं नाही, तर तुम्ही आणि मी खाणार काय? आज आपली सगळ्यात मोठी प्रोटीनची गरज ही आमचे गद्रे साहेब करतातच, तिथून आपल्या समुद्रातून माशामुळे मिळते, दुसरी दुधातून मिळते. आणि ते दूध आणि आपल्याकडे शरीरामध्ये प्रोटीन नसेल तर उद्या आपण कसे जगणार? आणि म्हणून शेती टिकणं, आणि शेती टिकायची तर शेतकरी टिकला पाहिजे. आणि म्हणून शेतकरी टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. उद्या ही जी आता परिस्थिती झाली की 14%वर 70%, 65% लोक जगणार असतील तर कसं होणार? आणि म्हणून त्याचं उत्पन्न वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही जो आज चालू केलेला आहे शेती. आता बोलत कारण ह्यांनी असे अनेक विषय सांगितले की जे मला खूप माझ्या अगदी जवळचे विषय. पाणी. आज आपल्याकडे देशामध्ये केवळ 4% पाणी आहे आणि 17 ते 18% लोकसंख्या जगाची भारतात आहे. आणि पाणी किती आहे? जगाच्या फक्त 4%. आज शेती पाण्याशिवाय करताच येत नाही. पाण्याशिवाय हजामी करतायत म्हणतात, पण ती करता येईल. आता लागलं शेवर वगैरे लावलं तर होऊ शकेल, पण पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. आणि शेतकरी पीक करण्यासाठी हे सगळे प्रश्न आवश्यक आहेतच. पण त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही जो चालू केला की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, त्यासाठी दुग्ध व्यवसाय एक व्यवसाय. पण त्याला जोड करून, म्हणून मी मगाशी सहकार्यकर्त्यांचा उल्लेख केला की एक नवीन मॉडेल आपल्या समाजामध्ये देशामध्ये निर्माण केलं पाहिजे की वसंतदादा पाटील किंवा आपले शरद पवार साहेब आणि आधी यशवंतराव चव्हाण ह्यांनी महाराष्ट्राचा 1960 साली तुम्ही त्याचा वृत्त लेखांक लिहिला होता. राज्याची निर्मिती झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली की राज्य कसं असावं ह्याचा विचार केला. त्यांच्या तेव्हा एक लक्षात आली गोष्ट की सहकार क्षेत्र जर नसेल तर आपल्या शेतकऱ्याचं काय भलं होणार नाही. आता पुढे सहकार क्षेत्राचं काय झालं ही गोष्ट निराळी, त्यात आपण जाऊया नको. परंतु आयडियल सिच्युएशन बघूया की काय झालं आहे. चुकीचं झालं, पण चुकीचं झाल्याचा अर्थ असा नाही की आपण त्या सगळ्या क्षेत्रात बंद करून टाकलं पाहिजे. तर आज सहकार क्षेत्राची अत्यंत गरज पूर्वी कधी नव्हती एवढी आज आहे. कारण मी आता सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये जी विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता दोन्ही आहे. दोघांना एकाच वेळेला जर मार्ग काढायचा असेल तर सहकार क्षेत्रामधून आर्थिक नवीन उपक्रम चालू केले तर होऊ शकतं. आणि म्हणून आज
इथे दोघंही आहेत, चव्हाण साहेब पण आहेत आणि यादव साहेब पण आहेत. आज माझं एक नेहमीचं असं सांगणं असतं की आपण जर सहकार आणि कॉर्पोरेट एंटिटी ह्यांचं कुठेतरी पार्टनरशिप केली पाहिजे. कशासाठी? की आज एवढं चांगलं मार्केटिंग टेक्निक घेऊन सगळ्यात चांगल्या त्याने व्हर्सेटॅलिटी असणारे एक उद्योग चालवण्याचं काम तुम्ही करताय. आणि तुम्ही काय करताय तर त्याला लागणाऱ्या जनावरं घेण्यासाठी कर्ज सहकार क्षेत्रातून तुम्ही देताय. ही आयडियल आज पुढच्या काळामध्ये सहकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या पार्टनरशिपमधून आपला उद्याचा समाज उभा राहू शकतो की ज्यामध्ये शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असेल, पण शेतकऱ्याचं कल्याण करण्यासाठी शेतकऱ्याने निर्माण केला माल हा जोपर्यंत कुठेतरी बाजारपेठेत विकला जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार कसं? कारण काय सरकारने सबसिडी द्यावी आणि ते काम चालू असं कधी होऊ शकत नाही. काही काळ चालू शकतं पण हे नेहमी चालणारा उद्योग नाही. शाश्वत तुम्ही जो उल्लेख केला डॉक्टरने तो शाश्वत तऱ्हेचं मॉडेल असू शकत नाही. आणि म्हणून हे एक नवीन मॉडेल की ज्यामध्ये शेतीचा उद्धार होईल, पण शेतीचा उद्धार होताना शेतकऱ्याचंही कल्याण होईल. आणि ते करत असतानाच आपल्याला एकंदर ह्या संपूर्ण बदलत्या अर्थव्यवस्थेचा विचार करून आपल्याला नवीन तऱ्हेने जॉब पण निर्माण करतात. आज विचार करा, मी आताच सांगितलं की आज नोकऱ्या नाही असणार नाहीत असं एलन मस्क, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सगळेजण सांगतात. आणि त्यामध्ये हे जर 45% शेतकरी ठरवलं की आम्ही पण आता शेतीच्या बाहेर पडतो, तर एकतर किती आणखी लोक नोकऱ्या मागण्यासाठी बाहेर पडतील. त्याचबरोबर शेती नसल्यामुळे जो आपल्या खाण्यापिण्याचा प्रश्न काय होईल हा एक निराळा प्रश्न. परंतु म्हणून या सगळ्यावर मार्ग काढण्याचा एक चांगला जर मार्ग असेल तर तो म्हणजे शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था बनवणं आणि त्याचं मार्केटिंग करण्यासाठी चांगल्या कॉर्पोरेट एंटिटी ते तुम्ही करताय त्या तऱ्हेने उद्योग करणं हा एक निराळा एक चांगला उपक्रम आपल्यासमोर एक निराळं मॉडेल म्हणून येऊ शकतो. मला माहिती आहे आपल्या यांनी सांगितलेले खरोखरच अतिशय गंभीर प्रश्न आहेत की प्रदूषण. आज जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर हा क्लायमेट चेंजचा प्रश्न आहे. आणि क्लायमेट चेंजमुळे आपली जवळजवळ बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हणतो जैविक विविधता ती जवळजवळ जी जमिनीवरची आहे टेरेस्ट्रियल बायोडायव्हर्सिटी ही जवळजवळ 80% गेलेलीच आहे. जी मरीन बायोडायव्हर्सिटी आहे ती आता थोडीशी राहिली आहे, त्याच्यामुळे मासे येतात. उद्या मरीन बायोडायव्हर्सिटी पण गेली तर उद्या मासेही मिळणार नाही. आणि म्हणून मरीन बायोडायव्हर्सिटी नष्ट करण्यासाठी आज एक मोठं संकट म्हणजे जो समुद्राची पातळी वाढते, समुद्र गरम होतोय आणि त्यामुळे देखील उद्या ॲसिडिफिकेशन समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आणि त्यामुळे ब्लिचिंग त्याला म्हणतात, त्यामुळे आपली सगळीच्या सगळी कोरल हे पण नष्ट होत आहेत. उद्या तिकडे मासे तिकडे जातात आणि तिकडून मग ते हळूहळू त्यांचं संवर्धन होतं. म्हणजे असा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलेला प्रदूषणाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आपल्याला पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जीवन मरणाचे प्रश्न आहेत. मी आता सांगितलं तोही आपण आपल्याला लक्षात येत नाही, परंतु शेतकऱ्याचा जीवन मरणाचाच प्रश्न आहे. ते शरद जोशींचं एक भानू काळेने पुस्तक लिहिलं आहे चांगल्यापैकी त्यांच्या आज जीवनावर. त्याने एक छान प्रसंग शरद जोशींनी शरद जोशी माझे पण चांगले मित्र होते. मी मंत्री असताना ते खासदार होते. एक कांद्याचा शेतकरी तो आज त्याचं शेतीचं उत्पादन तो विकायला जातो आहे. त्याची बायको त्याला सांगते नवऱ्याला की मला माहिती आहे आता विकतोय आपण पैसे मिळणार, एकदा तर माझ्या आपल्या मुलासाठी एक नवीन एक पॅन्ट घ्या, कारण त्याच्या ती तिकडे फाटली आहे, त्याला शाळेतली मुलं चिडवतात. आणि जमले राहिलेच थोडे तर मला एक लुगडं साडी घ्या, कारण मी एकच साडी घालून रात्री ती धुते आणि मग सकाळी तीच वापरते, ती पण आता गिरली आहे खूप. हा दोन्हीचा विचार करून बाजारात जातो आणि जेव्हा तिकडे येतो तेव्हा त्याच्या ट्रान्सपोर्टचे पैसे देखील त्याला कांदा विकून त्याला मिळत नाहीत. तो परत उदास नव्हे येतो, पण त्याची बायको पण ती पण म्हणते काय हरकत नाही, हे तुमची काय चूक आहे, माझी काय चूक आहे, आपलं नशीबच असं आहे. पण तो विचार करा, ही आज खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्याची ग्रामीण अर्थव्यवस्थेची परिस्थिती आहे. ह्याची बदलण्याचा एक मार्ग जर कोणता असेल तर आपल्याला एक निराळ्या तऱ्हेने या शेतीकडे सगळ्याच उद्योगाकडे पाहावं लागेल. आणि त्यासाठी हे उद्योग करणारी मंडळी देखील आपल्याला एवढ्यासाठी आवश्यक आहेत की आज त्यांनी उद्योग केल्यामुळे ती शेतकऱ्यांची मुलं उद्या आज कुठे ना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभी राहिली
आज तर निलेश चव्हाणनी तर ठरवलं की त्याला जाणाऱ्या प्रत्येक मुलाला कोट्याधीश करूनच पाठवायचं. ते तो आला तेव्हा गरीब स्थितीतून आला, पण जाताना कोट्याधीश म्हणून बाहेर पडेल. आणि म्हणून अशा तऱ्हेने आज हे उद्योजकांना आपण सन्मान केला. ते उद्योजक नोकऱ्या निर्माण करतात आणि ते निर्माण केलेल्या उद्योगामुळे शेतीवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची एक गरज देखील निराळतेने भागवली जाते. आणि म्हणून याबद्दल आजच्या या कार्यक्रम म्हणजे खरोखरच ऋणानुबंधाचा कार्यक्रम आहे की या उद्योजकांनी निर्माण केलेल्या निरनिराळ्या संध्यांमुळे आज एक सामाजिक प्रश्न देखील बऱ्याच अंशी सुटतोय. असे अनेक उद्योजक निर्माण व्हावे आणि त्यामध्ये कोकणातले जास्त असावे, मराठी मुलं जास्त असावी, ही देखील आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि एक चांगली गोष्ट मला खरोखर आवडली म्हणजे त्याची सुरुवात जीवन गौरव पुरस्काराने झाली. त्याचं त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काम करणारी जवळजवळ सगळी माणसं रत्नागिरीतली आहेत आणि बाहेर गेलेली माणसं देखील रत्नागिरीतली आहेत. तुम्ही पण तीच गोष्ट सांगितली की जवळजवळ सगळ्या लोकांकडे काम करणारी माणसं इकडे कोकणातली आहेत. आणि कोकणी माणूस काय करू शकतो ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आणखीन भावेसाहेब तुम्ही सांगितलेले बाकीच्या प्रश्न आहेतच, ते आपण बघूयाच. परंतु मी एकच गोष्ट सांगतो की हा कार्यक्रम एवढा चांगला झाला की हा कधी संपू नये असं मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांनाच वाटत असेल. सुरुवातीलाच पहिल्यांदा आधी आपल्या हे डॉक्टर तुम्ही बोलत असताना मला वाटतं कोणतरी साहित्यिकच बोलतोय की काय, ते आमचे मित्र हे खरं चेंबरचे अध्यक्ष, पण ते बोलत होते मला वाटलं हे पण कुठेतरी आणि साहित्यिकच आहेत म्हणून त्यांनी अशा तऱ्हेने एक आपलं छान भाषण केलं. बहुतांश उद्योजकाची भाषणं देखील त्याच्या जवळपास झाली. म्हणजे मला वाटायला लागलं की मी चुकलो. माझे आईवडील कदाचित सिंधुदुर्गात नसताना चिपळूणमध्ये कुठे जन्म झाला असतं, मी पण असा प्रयत्न कुठे होऊ शकलो असतो. परंतु आज खरोखरच इथे आल्यानंतर एका निराळ्या सांस्कृतिक आनंद देखील आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. एक चांगल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचाही आपला आनंद झाला आहे. आणि हा सगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल या आपल्या रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र राजू सावंत हे त्याचे उपाध्यक्ष आहेत, ह्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि मला देखील खरोखरच अतिशय मनस्वी, मी आणि माझी बायको देखील निश्चितपणे बोलले, पण मला सांगेलच की आम्हा दोघांनी इथे आल्यानंतर एक निराळ्या तऱ्हेचा आनंद मिळाला. आणि तो बोलवल्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. त्यावेळेस आपण एकदा परत काहीतरी बसूया.